आपण पाहतोय एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड झाला, त्यामुळे अपघात झाला असावा असंही सूत्रांकडून सांगितलं जात आहे। विमानात तांत्रिक बिघाड झाला म्हणून अपघात झाल्याचं कळत आहे। लँडिंगचा प्रयत्न केला गेला होता, मात्र लँडिंग आधीच अपघात झाला अशी माहिती आहे। सूत्रांनी माहिती दिली आहे। काही वेळापूर्वीच केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी देखील दुर्घटना कशी घडली याचा तपास सुरू आहे। पायलटनं एटीसीशी संपर्क साधला होता अशी देखील माहिती दिलेली आहे। सर्व अंगाने आता याची चौकशी सुरू आहे। एटीसी म्हणजेच एअर ट्रॅफिक कंट्रोलशी पायलटचं संभाषण झालं होतं, याला मोहोळ यांनी दुजोरा दिलेला आहे। दुर्घटनाग्रस्त विमानामध्ये 242 प्रवासी होते असं देखील मोहोळ यांनी काही वेळापूर्वी सांगितलेलं आहे। आणि दुर्घटना कशी घडली याचा सर्व अंगाने आता तपास सुरू आहे असं देखील मोहोळ यांनी म्हटलेलं आहे। तर क्रू मेंबर संदर्भात आपण माहिती पाहिली होती। क्रू मेंबर्स जे होते 12 त्यांच्या संदर्भात माहिती पाहिली। यामध्ये 2 मराठी क्रू मेंबर होते, ज्यामध्ये सुनील तटकरे यांचे एक जवळचे नातेवाईक होत्या। महाडिक, अपर्णा महाडिक असं त्यांचं नाव आहे, तर दुसऱ्या मैथिली पाटील अशा या 2 मराठी क्रू मेंबर्स असल्याचं कळत आहे। त्यांच्या संदर्भातही अजून माहिती नाहीये की नेमकं पुढे त्यांचं काय झालेलं आहे। मात्र बचाव कार्य सध्या युद्ध पातळीवरती सुरू आहे। एअर इंडियाचं हे विमान होतं जे कसं कोसळलं याची दृश्य आपण पाहतोय आणि गेल्या 3-3.5 तासांपासून बचाव कार्य सुरू आहे। त्या मेघानी नगर परिसरातली ही दृश्य दुसऱ्या विंडोमध्ये आपण पाहतोय, ज्या ठिकाणी झाडावरून सुद्धा धडक देऊन पडलं होतं। 3 तासापूर्वी दुर्घटना घडली। अपर्णा महाडिक या विमानातील क्रू मेंबर होत्या, त्या खासदार सुनील तटकरेंच्या नातेवाईक असल्याची देखील माहिती समोर आलेली आहे। अपर्णा महाडिक या महाराष्ट्रीयन आहेत, त्या दुर्घटनाग्रस्त विमानाच्या क्रू मेंबर आहेत। सुनील तटकरेंच्या नातेवाईक त्यांचा फोटो देखील आता समोर आलेला आहे। अपर्णा महाडिक यांचा फोटो समोर आलेला आहे। विमानातील त्या क्रू मेंबर आहेत, त्या महाराष्ट्रीयन आहेत। मुख्य म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुनील तटकरेंच्या त्या नातेवाईक असल्याची देखील माहिती समोर आलेली आहे। 242 प्रवासी ज्यात क्रू मेंबर्सही होते आणि त्यात अपर्णा महाडिक या एक होत्या। सुनील तटकरेंच्या त्या नातेवाईक आहेत। अपर्णा महाडिकांसोबत अजून एक मराठी नाव समोर आलं होतं, ते म्हणजेच मैथिली पाटील यांचं, त्या देखील क्रू मेंबर आहेत। मात्र अजूनही या दोघींबद्दलही माहिती नाहीये की नेमकं काय झालंय। शिवाय भाजपचे गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा तर आपण फोटो पाहिला होता बिझनेस क्लासमधून प्रवास करताना, त्यांच्याही संदर्भात अजून कुठलीच माहिती नाही की नेमकं त्यांचं काय झालेलं आहे। अपर्णा महाडिक या सुनील तटकरेंच्या नातेवाईक आहेत, क्रू मेंबर त्या आहेत, त्या देखील विमानात होत्या। अगदी बरोबर आहे। त्यामुळे आता गुजरात सरकार असेल किंवा केंद्रीय नागरी वाहतूक मंत्रालय असेल, यांच्याकडनं आता अधिकृत काय माहिती समोर येते ते बघणं खूप महत्त्वाचं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील अहमदाबादमध्ये काही वेळातच दाखल होणार आहे। त्यांच्याबरोबर केंद्रीय उड्डयन मंत्री जे असणार आहेत राममोहन राडू असणार आहेत, केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ देखील असणार आहेत। बघा विमान कसं कोसळलं, तर अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या AI-171 विमानाचं उड्डाण झालं। 1:38 विमानाचं उड्डाण झालं। त्यानंतर उड्डाण घेतल्यानंतर अगदी 2 मिनिटातच विमान कोसळलं। अहमदाबादहून लंडनला हे विमान जात होतं। विमानात 242 प्रवासी होते। 700 फुटावरून मेघानी परिसरामध्ये रहिवासी भागात हे विमान क्रॅश झालं। सातशे फुटांवरून विमान कोसळलं आणि तेव्हाची ही भयंकर भीषण दृश्य आपण पाहतोय। अगदी विमान जमिनीजवळ पोहोचलं होतं, लँडिंगचा प्रयत्न ते करत होतं, मात्र ते शक्य झालं नाही आणि विमान अचानक कोसळलं। एका इमारतीला धडक बसली, जी इमारत तिथल्या मेडिकल स्टुडंटचं हॉस्टेल होतं आणि मोठ्या प्रमाणात आगीचे लोळ संपूर्ण आसमंतात पसरले। गुजरातच्या अहमदाबादमध्ये विमान कोसळलं आपण बघतो, त्यानंतर संपूर्ण देशभरात शोक व्यक्त होतोय। गुजरातमध्ये प्रवासी विमान दुर्घटनाग्रस्त झालं आणि देशभरात हळहळ व्यक्त केली जाते।